आणि इन केस जर तुम्ही विचार करत असाल की आईची ओटी भरण्यासाठी काय काय सामान लागतं, तर हा व्लॉग तुमच्यासाठी नक्की इम्पॉर्टंट आहे. पण हे अधिक मासाचं महत्त्व काय असतं, का करतात, काय शास्त्र याच्या मागे? हाय. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे, आता अधिक महिना चालू झालेला आहे आणि ज्यावेळेस मुलगी आणि जावई यांना घरी बोलवलं जातं, त्यांच्यासाठी गोडधोड जेवण केलं जातं आणि त्यांचा मानपान केला जातो. तर आज मी आणि अनिकेत आम्ही दोघेसुद्धा निघालेलो आहोत माझ्या मम्मीकडे अधिक महिन्याच्या सेलिब्रेशनसाठी. पण त्याआधी मी आता मार्केटमध्ये चालली आहे, बिकॉज असं म्हणतात की अधिक महिना ही एकच वेळ अशी असते जिथे मुलगी आईची ओटी भरू शकते. तर मलासुद्धा काही सामान घ्यायचं आहे मार्केटमधून, तर त्याची पहिली आपण शॉपिंग करूयात आणि मग घरी आल्यावरती मस्तपैकी तयार होऊन आपण निघणार आहोत मम्मीकडे जाण्यासाठी. तर बेसिकली हीच सगळी मजामस्ती मी आज कवर करणार आहे. आणि इन केस जर तुम्ही विचार करत असाल की आईची ओटी भरण्यासाठी काय काय सामान लागतं, तर हा व्लॉग तुमच्यासाठी नक्की इम्पॉर्टंट आहे. सो स्टे ट्यून्ड. आता सगळ्यात पहिलं आपण आलो आहे स्वीट्स शॉपमध्ये थोडे स्वीट्स घेण्यासाठी. आणि नेक्स्ट इज क्यूटचा गजरा. तर अशा प्रकारे आता मी स्वीट्स आणि गजरा घेतलेला आहे आणि आता आपण चाललो आहे नॉवेल्टी शॉपमध्ये टिकल्या आणि बांगड्या घेण्यासाठी. खूप छान छान आणि मस्त डिझाईन्सच्या बांगड्या आहेत इथे. आणि आता आपल्याला ओटी भरायची आहे, त्यामुळे मी या ग्रीन कलरच्या बांगड्या चॉईस केल्यात. ओके, सो फायनली मी घरी आली आहे आणि जरी मी अर्ध्या तासासाठीच घराबाहेर पडली होती तरी मला भरपूर गरम झालेलं आहे, कारण प्रचंड गरमी वाढली आहे आता. तर बऱ्यापैकी सामान माझ्याकडे ऑलरेडी रेडी होतं, त्यामुळे मला जास्त काही खरेदी करायची गरज नाही पडली मार्केटमधून. आणि जेव्हा मी हे सामान सर्व पॅक करणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवते की त्या पूर्णच ओटीच्या सामानामध्ये काय काय लागतं. आणि आता मी जरा कूल डाऊन होऊन मग साडी नेसणार आहे, नाहीतर माझी वाट लागेल एवढ्या गरमीमध्ये साडी नेसून. तोपर्यंत आपण कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत, कोणता सेट घालायचा आहे, कोणती नथ घालायची, हे सगळं रेडी करून ठेवूयात. चला. ओके, तर इथे आहे आपला खजाना. बघूया काय घालायचं, याच्यातलं काही नको आहे, याच्यात काहीतरी मिळेल. हा विचार करते, जो मी लास्ट एक्झिबिशनमधून सेट घेतला होता तो जर मी वेअर केला आणि तसंच माझ्याकडे एक मंगळसूत्रसुद्धा आहे. सो एक लॉंग आणि एक शॉर्ट असं छान तो ओव्हरऑल सेट बनेल. हे मंगळसूत्र, तर हे एक लॉंग मंगळसूत्र आहे, त्याच्यासोबत हा एक छोटा सेट आहे, ठुशी टाईप आहे. सो ॲज अ चोकर बसेल तो. आणि हे त्याचे छोटे छोटे कानातले. डन डन. अजून जास्त ऑप्शन्स बघण्यामध्ये जर वेळ वाया घालवला तसे हे झुमके पण चांगले वाटत आहेत, विचार करायला हरकत नाही आहे. हां, वन सेकंड दाखवते तुम्हाला. म्हणजे झुमके मला ॲक्च्युली आठवत नाही आहे मी ते झुमके कधी घेतलेत. क्यूट आहेत. ओके, सो आपण हे झुमके डन करूयात इन्स्टेड ऑफ दिस. त्यानंतर मोत्याच्या बांगड्या इज ऑलवेज अ गुड आयडिया. ओके, सो हे झालेलं आहे. अजून आता मी काही ऑप्शन्स बघत नाही, नाही तर मी खूप कन्फ्यूज होऊन जाईल. आता एक छोटीशी नथ, ती या डब्यामध्ये आहे का, कशी काय? हां, मिळाली. थँक गॉड, वेळेवर मिळाली. नाहीतर म्हणजे आपल्या लेडीज लोकांचं एक फॉर शॉर असतं, जेव्हा आपल्याला वेळेवर एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती कधीच मिळत नाही. पण मला मिळालेली आहे आणि ही खूप छान अशी मोराच्या डिझाईनची नथ दिसते ना. वन सेकंड, मी आता तुम्हाला माझा पूर्ण सेट जो रेडी झाला आहे तो दाखवते. हे आहे ते लॉंग मंगळसूत्र. हे मला माझ्या वहिनीने दिलं. त्यांच्या बिल्डिंगमध्ये पुण्याला एक सेलर आहे जी घरी बनवते. त्याचबरोबर हे इयरिंग्स, झुमके मस्तपैकी. हां, मला हे आठवले ॲक्च्युली, जेव्हा बिल्डिंगमध्ये गुढीपाडव्याचा डान्स होता तेव्हा आम्ही सर्वांनी ते झुमके घातले होते. इफ यू रिमेंबर, तुम्ही जर आमचा ब्लॉग तो बघितला असेल, फेटाच्या अटायरमध्ये आम्ही तो डान्स केलेला आहे. ओके, सो बाय द वे या बांगड्या मी घालणार आहे अलॉंग विथ हिरव्या बांगड्या. आणि ही नथ, ही आईंचीच नथ आहे, खूपच प्रिटी अशी नथ आहे. ही मी पहिल्यांदा वेअर करते ॲक्च्युली. आणि हा सेट. हां, सो आता मी मस्तपैकी जरा AC लावून कूल डाऊन होते, तर तोपर्यंत मी तुम्हाला पटकन दाखवते मी काय काय सामान रेडी करून ठेवलेलं आहे ओटीसाठी. तर ही आहे साडी, त्यानंतर हा नारळ,
त्याचबरोबर मला इथे ठेवते. त्याचबरोबर हे हळद कुंकूचे छोटे छोटे पॅकेट्स मी झिपलॉकच्या बॅगमध्ये पॅक केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी ही एक ओटीची पिशवी घेतली आहे ज्याच्यामध्ये मी नारळ पण ठेवणार आहे. यामध्ये मी ऑलरेडी पॅक करून ठेवलेलं आहे ब्लाऊज पीस, गहू आणि सुपारी आणि हळकुंड. सो येस. आणि आता याच्यासोबत आपण ज्या बांगड्या आणल्या होत्या या बांगड्या, त्याचबरोबर हे टिकलीचं पॅकेट, गजरा आणि स्वीट्स. तर अशा पद्धतीने ही आपली ओटी इथे रेडी आहे. आणि आता मी सुद्धा पटकन रेडी होते. तर अशा प्रकारे छान छान मी तयार झालेली आहे आणि अनिकेत सुद्धा बऱ्यापैकी तयार झालेला आहे. लेस इज मोर. क्या बात है, इसको अभी का अभी आईएएस घोषित कर दो. ठीक आहे, चला तर मग जरा पण वेळ वाया न घालवता आपण निघूयात अधिक मासाच्या कार्यक्रमाला. चालू करू पण. अशा प्रकारे आम्ही आता आलेलो आहोत इकडे. स्वागत आहे तुमचं अधिक महिन्यामध्ये. पहिला अधिक मास. आणि ही मस्त अशी रांगोळी काढलेली आहे मम्मीने आमचं वेलकम करण्यासाठी. आणि बॉर्डर पण छान काढलेली आहे. थोडी खराब झालेली. मी आता जस्ट एंट्री केली तेव्हा माझ्या साडीमुळे. ते ताटात द्यायचं. ते पण बनवलंय अनारसा. ताटात द्यायचं. हां, अशा प्रकारे जेवणाचं ताट तयार आहे. काय काय मेन्यू आहे? दोंडे, हां, दोंडे कशाचे बनलेत? पुरण, अच्छा. पुरणाचे दोंडे, चपाती, भेंडीची भाजी, मसाले बटाटे भात. वडे, हा. मसाले भात, आमरस आणि पोळ्याच्या डाळीची आमटी. आणि हा आहे माझं फेवरेट आयटम आमरस. आणि हा आहे अनिकेतचं फेवरेट आयटम मम्मीच्या हातचे बटाटे वडे. महाराष्ट्रात. लेट्स गो. तुम्ही ना विष्णू आणि लक्ष्मीचा अवतार असतो. मुलगी आणि जावई ते लक्ष्मी आणि विष्णूचा अवतार समजून त्यांना जेवायला बोलवायचं, त्यांचा मानपान करायचं. कळलं अधिक महिन्याचं महत्त्व आपण मगाशी विचार करत होतो. हो, तुला माहिती होतं मगाशी का नाही सांगितलं मग? आता इथे मम्मीने वाण देण्याची तयारी करायला चालू केली आहे. पण हे अधिक मासाचं महत्त्व काय असतं? का करतात? काय शास्त्र याच्या मागे? अधिक मासामध्ये मुलगी आणि जावई यांना लक्ष्मी आणि विष्णूचा मान दिला जातो. मग त्यांच्या रूपात आपण त्यांचा मानपान करायचा. मग त्यांना हे जाळी असलेले पदार्थ वाण म्हणून द्यायचे असतात. त्यामध्ये अनारसे येतात, म्हैसूर येतो, बत्ताशे येतात. यातलं कोणतंही आपण एक देऊ शकतो. पण बत्ताशे मी घरी बनवले, अनारसे विकत आणले. आणि याला धोंड्याचा महिना म्हणतात, म्हणून हे पुरणाचे धोंडे विशेष करून दिले जातात.
नको आधीपासून. आले तुफान किती जिद्द ना सोडली लढलो आणि जितलो मी. तुमचं वाण हे सगळं खायचं आणि घेतले हे खायचं आणि वजन वाढवायचं लगेच. हे ठेवा खाली आणि हे घ्या. विरघळतो लगेच. पण तो खायला हेवी आहे खूप. ऑफिसच्या वेळेला खाल्लं तर मी झोपे ना. फोटोग्राफरला अँगल सेट करून दिलाय त्याच्यामुळे अगं कशी पडली मम्मी आता मला काय 2 मिनिटं. आता मी मम्मीची ओटी भरते. इथे ना आमरस. आणि मम्मी एकदम मस्त जेवण बनवून थकली आहे. दिवसभर जेवण बनवते. जेवण खाऊन टाकलं. जेवण करून टाकलं. आम्ही जेवण खाऊन थकलोय. तर अशा पद्धतीने अधिक मास म्हणजेच धोंडे जेवणाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने झालेला आहे. पोट भरलं. आता एक अर्धा तासाचा तरी वॉक लागेल तेव्हा कुठे जेवण जिरणार आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.